बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिका या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी कल्पना जगताप. माझी शाळा आहे बर्वे नगर MPS माध्यमिक शाळा घाटकोपर. आज आपण इयत्ता 9वी मराठी विषय अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पद्य विभागाविषयी आज पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आपण पाहूयात मराठी विषयाचे कृतीपत्रिका आराखडा. तर लेखी परीक्षा आपली ही 80 गुणाची असेल. आपला जो पेपर पॅटर्न आहे तो 100 मार्काचा आहे. त्यात लेखी परीक्षा ही 80 गुणाची आहे आणि अंतर्गत मूल्यमापन हे 20 गुणाचं आहे. असं एकूण 100 गुणाची प्रश्नपत्रिका आपली मराठी विषयाची असणार आहे. तर अंतर्गत मूल्यमापनामध्ये श्रवण कौशल्य हे 5 मार्काचं असणार आहे, भाषण कौशल्य 5 मार्काचं असणार आहे आणि स्वाध्याय हे 10 गुणाचे असणार आहेत. असे एकूण 20 गुणांची आपले अंतर्गत मूल्यमापन असणार आहेत. तर 80 मार्काची लेखी परीक्षा आणि 20 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन असे मिळून एकूण 100 मार्काचा आपला मराठी अक्षर भारतीचा पेपर असणार आहे. आता पाहूयात इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी या दोन्ही वर्गासाठी जी मराठीची प्रश्नपत्रिका आहे त्याचे गुण विभाजन समानच असणार आहे. तर पहिला घटक आहे यामध्ये एका साईडला घटक दिसतो आपल्याला सर्वांना आणि दुसऱ्या साईडला त्याचे एकूण गुण आहेत. तर या ठिकाणी गद्य, त्यानंतर पद्य, स्थूल वाचन, भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन असे एकूण 5 प्रश्न आपल्याला 5 विभागामध्ये प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळतील. जो पहिला विभाग आहे तो पहिल्या विभागात पहिला प्रश्न आपला गद्यावर असतो आणि त्याला एकूण 18 गुण आहेत. जो गद्य विभाग आहे तो विभाग 1 असणार आहे आणि विभाग 1 एकूण आपल्याला 18 मार्कासाठी असेल. त्यानंतर विभाग 2 प्रश्न क्रमांक 2 हा पद्य विभाग आहे. हा पद्य विभाग आपल्याला एकूण 16 अंकासाठी असणार आहे. त्यानंतरचा आहे स्थूल वाचन विभाग नंबर 3 क्रमांकाचा जो विभाग आहे त्याचा प्रश्न क्रमांक सुद्धा 3च आहे. तर ते स्थूल वाचन आहे 6 अंकासाठी. विभाग नंबर 4 प्रश्न क्रमांक 4 भाषा अभ्यास हा आहे 16 अंकांसाठी आणि सर्वात शेवटचा प्रश्न जो आहे विभाग 5 प्रश्न क्रमांक 5 उपयोजित लेखन ते आहे 24 अंकासाठी. तर असे एकूण 5 विभाग आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्नाच्या स्वरूपात पाहायला मिळतील आणि त्याला एकूण मार्क हे 80 आहेत. तर आपल्याला यामध्ये पद्य विभागाचं विभाजन पाहायचं आहे की पद्य विभाग परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारला जातो आणि त्यावरती प्रश्नाचं स्वरूप काय आहे त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. तर पद्य विभाग हा विभाग 2 प्रश्न क्रमांक 2 एकूण अंक आहेत 16 गुण. आता या ठिकाणी पहा जो पद्य विभाग आहे तो विभाग नंबर 2 क्रमांकाला आहे आणि प्रश्न क्रमांक 2 त्याला एकूण अंक आहे 16. आता प्रश्न तुम्हाला कसा असणार आहे परीक्षेमध्ये पहा की प्रश्न क्रमांक 2 आता यामध्ये प्रश्न क्रमांक 2 म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता कृतीपत्रिकेत देणे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये कोणती एक कविता आलेली असेल आता त्यावरती एकूण तुम्हाला 4 कृती विचारल्या जातील. पहिली आहे एक आकलन कृती ती 2 अंकासाठी असणार आहे. म्हणजे पद्य विभाग हा पहिला प्रश्न क्रमांक 2 मधला तो 8 गुणांसाठी आहे. त्यावर आधारित एकूण 4 कृती दिल्या जातील. त्या 4 कृतीचं विभाजन पहा की जो पहिली कृती आहे आकलन कृती तर ती आकलन कृती आपल्याला 2 अंकासाठी असेल. दुसरी आकलन कृती ती सुद्धा
2 गुणांसाठीच असेल. त्यानंतरची तिसरी कृती जी आहे ती अ, या ठिकाणी दिलेल्या कवितेतील कोणत्याही 2 ओळीचा सरळ अर्थ लिहा किंवा त्या ठिकाणी तुम्हाला शब्द दिले जातील, तर त्या शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत. 4 शब्द दिले जातील आणि त्या शब्दांचे तुम्हाला अर्थ लिहायचे आहेत. ते 2 गुणांसाठी आहे. त्यानंतर काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्यामध्ये तुम्हाला त्या कवितेतील प्रश्न विचारला जाईल. अर्थसौंदर्यावर आधारित, भावसौंदर्यावर आधारित किंवा विचार सौंदर्यावर आधारित तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल. आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर असे एकूण 4 आकलन कृती असणार आहे. पहिली आकलन कृती 2 अंकासाठी, दुसरी आकलन कृती सुद्धा 2 अंकासाठी, तिसरी जी कृती आहे ती कवितेतील शब्दार्थांची असणार आहे. त्यात 4 शब्द दिले जातील आणि ते 4 शब्दाचे तुम्हाला समानार्थी अथवा विरुद्धार्थी शब्द असतील, तर त्याचे उत्तरे लिहायची आहेत. त्याला 2 अंक आहेत. आणि शेवटची जी कृती आहे काव्यसौंदर्य, हे काव्यसौंदर्य त्या कवितेतील अर्थसौंदर्या संदर्भात असेल किंवा भावसौंदर्या संदर्भात असेल किंवा विचार सौंदर्य ज्यात तुम्ही तुमची अभिव्यक्ती प्रकट करणार आहात, विचार प्रकट करणार आहात, त्या ओळीला संबंधित त्या संदर्भात काव्यसौंदर्य असेल. आणि या ठिकाणी कोणत्याही 2 ओळी देणे अपेक्षित आहेत. म्हणजे एकतर ओळी दिलेल्या असतील अथवा प्रश्न दिलेला असेल. त्यावर आधारित तुम्हाला काव्यसौंदर्य लिहायचं आहे. तर आपण म्हणजे आता पाहिलेलंच आहे विभाग 2 मध्ये पद्य विभाग एकूण 16 अंकासाठी आहे. आणि त्या 16 अंकामध्ये जो पहिला प्रश्न आहे 2 तर 2 मधला जो 8 गुणांचा प्रश्न आहे, त्याविषयी आपण आता सविस्तर पाहूयात. आणि त्यामधला जो प्रश्न क्रमांक 2 जो आहे, तो आहे कवितेचं रसग्रहण. ते पण 8 अंकासाठी आहेत. तर असे मिळून 16 अंकाचा आपल्याला पद्य विभाग परीक्षेमध्ये असेल. तर या ठिकाणी पहा, जो प्रश्न क्रमांक 2 आहे, तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल, की जे तुमच्या कृती दिलेल्या आहेत, 1 ते 4 कृती प्रत्येकी 2-2 गुणांसाठी असणार आहेत. तर त्यामध्ये अ, कृतीसाठी पाठ्यपुस्तकातील एक कविता दिली जाईल आणि 1 ते 4 या कृतीसाठी प्रत्येकी 2 गुण दिलेले असतील. तर कृती 1 आणि 2 ही आकलन कृती प्रत्येकी 2 गुण. या कृती आशयाच्या आकलनावर अथवा उपयोजनावर आधारित असतील. म्हणजे ही जी कृती आहे ती आशयावर आधारित असेल किंवा उपयोजनात्मक असेल. त्यानंतर जी तिसरी कृती आहे ती शब्दार्थाची असणार आहे. कोणतेही 4 शब्द तुम्हाला त्या कवितेतील दिले जातील आणि त्या शब्दांचे तुम्हाला समानार्थ, विरुद्धार्थ असे शब्द विचारले जातील. त्याला सुद्धा 2 गुण आहेत. आणि शेवटची जी कृती आहे 4 क्रमांकाची, ती काव्यसौंदर्य. यामध्ये काय सांगितलंय, की ही कृती काव्यसौंदर्यावर आधारित असेल आणि यामध्ये विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, अर्थ सौंदर्य या अ, तिन्ही घटकापैकी कोणत्याही एका कृतीवरती या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल. तर हा प्रश्न क्रमांक 2 जो कवितेत दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला कृती करायची आहे आणि त्याला एकूण गुण आहेत 8. आणि प्रश्न देखील या ठिकाणी आपल्याला 4च असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न हे आपले 2-2 गुणांसाठी किंवा 2-2 अंकांसाठी असेल. आता या ठिकाणी पाहूयात, जी आकलन कृती आहे पद्य विभागामध्ये, ही आकलन कृती कशावर आधारित आहे? तर या प्रकारामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूयात. तर अ, ही कृती आकलनावर आधारित आहे आणि या प्रकारात कोष्टक पूर्ण करा, चौकट पूर्ण करा, गाळलेल्या जागा भरा किंवा योग्य पर्याय निवडा, वाक्य पूर्ण करा वगैरे अशा प्रकारच्या ज्या कृती आहेत आपल्या पेपरमधल्या, जे आकृतिबंध पूर्ण करा असतील किंवा कवितेत आलेले काही शब्द असतील किंवा कोष्टक पूर्ण करा असतील. तर या प्रकारचे जे प्रश्न आहेत, कारणे लिहा असू शकतील, एका वाक्यात उत्तरे द्या असू शकतील, सहसंबंध स्पष्ट करा.
म्हणजे विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला किंवा एक तक्ता दिलेला असेल, तक्ता पूर्ण करा असणार आहे, चौकट पूर्ण करा असणार आहे. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, हे 2 अंकासाठी आकलन कृतीमध्ये आपल्याला विचारलेले असतील. तर आकृतिबंधात्मक कृतीही विचारल्या जाते. म्हणजे जे तुम्हाला परीक्षेमध्ये आकृतिबंधात्मक म्हणजे बॉक्स, स्क्वेअर टाइप असतात. त्या ज्या कृती आहेत, त्यात तुम्हाला आकृतिबंधात्मकच त्याचं उत्तर लिहावं लागेल. म्हणजे ज्या प्रकारची आपल्याला कृती परीक्षेत विचारली गेली आहे, त्याच प्रकारचे कृती आपल्याला पेपरमध्ये सॉल्व्ह करते वेळेस, सोडवते वेळेस ज्या प्रकारचा बॉक्स दिलेला आहे, तशाच बॉक्समध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता मग आपण जो पद्य विभागाचा क्वेशन पाहणार आहोत, तत्पूर्वी आपण जे पद्य विभागासाठी कविता निवडलेली आहे, या कवितेचं नाव आहे उजाड उघडे माळरान. सुरुवातीला आपण या कवितेचं वाचन करूयात आणि नंतर मग या कवितेवर आधारित आपण प्रश्नांची उत्तरे पाहूयात. तर तुमच्याकडे मराठी पाठ्यपुस्तकातील पेज क्रमांक 35 वर पहा. ही कविता आहे, सर्वांना दिसेल. आता ही जी कविता आहे, उजाड उघडे माळरान, ही आपण अ, पद्य विभागासाठी घेतलेली आहे, दुसऱ्या सेमिस्टरमधली. तर यावरती आपण पद्य विभागाचे प्रश्न सोडवणार आहोत. तर ही कविता सर्वांनी ऐकायची. उजाड उघडे माळरानही या कवितेचे कवयित्री आहेत ललिता गादगे. आता प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यात जो मनमोहक बदल झालेला आहे, त्याचं वर्णन त्यांनी या प्रस्तुत कवितेमध्ये केलेलं आहे. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना. लगेच याचा अर्थ मी थोडक्यात सांगते तुम्हाला. तर जो पहिला पद्य आहे, की स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की वसंत ऋतूच्या स्वागतासाठी दिशा-दिशामध्ये रंग उधळले गेलेले आहेत आणि जी रखरखीत, कोरडी झालेली जी सृष्टी आहे, ती आज वसंत ऋतूचा नजराणा घेऊन आलेली आहे. म्हणजे आपल्याला निसर्गामध्ये वेगवेगळे फुलं फुललेले दिसतात. वेगवेगळ्या रंगाचे, गंधाचे फुलं जी आहेत, निसर्गाचं सौंदर्य जणू ते वाढवतच आहेत. गर्द पोपटी लेवून वसने मुरडत आली लिंबवणी, जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी. या पद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की जे पोपटी रंगाचे जे वस्त्र आहे लिंबोणीचं झाडाचं, ते लिंबोणीच्या झाडावरती आपल्याला काय दिसतं, की पोपटी रंगाची पानं आलेली आहेत आणि त्यामुळे असं वाटत आहे, की हे दाट पोपटी रंगाचे वस्त्र घालून हे लिंबोणीचं झाड लचकत मुरडत आलं आहे आणि या पानानं म्हणजे या जे पोपटी रंग आहे, त्यांनी तो सजलेला आहे. आणि त्याचप्रमाणे जे गडद तांबड्या फुलाची कानात डूल घालून जी नागफणी म्हणजे निवडुंगाचं फुल काटेरी झाड आहे ते. तर ते फुलावर त्या निवडुंगावरती लाल तांबड्या कलरचं काय आलंय, फुल आलेलं आहे. जणू असं वाटत आहे, की ते कानामध्ये एक डूल घातलेलं आहे आणि ते वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सुद्धा सज्ज झालेलं आहे. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वडहा दंग होऊनी. दुरंगी चुरणीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. तर या ठिकाणी लुसलुसीत पाने अंगोपांगी म्हणजे आता वडाचं जे झाड आहे, या झाडावरती आपल्याला सर्व सर्व भागांवरती लुसलुशीत, कवळी अशी पाने आहेत आणि हे लुसलुशीत कवळी पाने झाडावरती आलेलं पाहून वड स्वतःमध्ये गुंग झालेला आहे, मग्न झालेला आहे आणि त्याचबरोबर दुरंगी चुरणी म्हणजे 2 रंगाची जी चुनरी आहे, दुपट्टा आहे, म्हणजे 2 कलर असलेलं जे फूल आहे, घाणेरी वनस्पती, एक छोटंसं काटेरी झुडूप आहे आणि हे घाणेरी वनस्पतीमध्ये आपल्याला 2 रंगाची फुलं दिसतात आणि ते 2 रंगाच्या फुलाला इथं
दुरंगी चुनरी हा शब्द संबोधलेला आहे. म्हणजे ती सुद्धा नटून-थटून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी तयार झालेली आहे. सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे, की पिंपळाची जी तेजस्वी पाने आहेत, सळसळ झळझळ जी पाने करत आहेत, ती कशी वाटत आहेत? मोर पिसापरी म्हणजे मोराचं पीस कसं मऊ चमक दिसतं, त्याप्रमाणे अ, हे पिं हे जे पिंपळाचं पान आहे, ते सुद्धा मऊ, मृदू, कोमल मोरपिसासारखं चमकत आहे. आणि पानंदीवरी, पानंदी म्हणजे अरुंद रस्ता, पाऊल वाट जायचा. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला सांबराचे वृक्ष आहेत आणि हे सांबराचे वृक्ष लाल कळ्यांनी लखडलेलं आहे. म्हणजे लाल कळ्यांनी परिपूर्ण भरून गेलेलं आहे. जणू ते रस्त्याच्या दुतर्फा बागेत वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उभा आहे. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. आता पळस फुले या ठिकाणी पळसाची जी फुलं आहेत, तर ती फुलं जे आहे झाडावरतीही फुललेली आहेत आणि मातीच्या अंकावरती म्हणजे मातीवरती देखील ती फुलं आता पसरलेली आहेत. त्यांचा खाली सडा दिसतोय आपल्याला. तर या फुलांचं जे सौंदर्य आहे, झाडावरती जितकं छान दिसतात, तितकंच ते जमिनीवरती जे त्यांचं पसरलेलं आहे, सडा पडलेला आहे, ते सुद्धा अ, अगदी मनमोहक वर्णन या ठिकाणी कवीनं केलेलं आहे. सुंदर दिसतात आणि अ, जसं ते झाडावरून फुलं स्वागत करतात, तसंच ते अ, मातीच्या अंकावरती जे पसरलेला सडा जो फुलांचा आहे, तो जणू स्वागतासाठी मातीवरती, अंकावरती ते उतरलेले आहेत. कुणाच्या? तर वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. आणि या सृष्टीतील जी सर्व फुलं आहेत, या विश्वातली जे काही फुलं आहेत, ते फुलं या पळस फुलाचं सौंदर्य पाहून मनात झुरतात. म्हणजे या ठिकाणी त्या फुलांचं सौंदर्य काही कमी नाहीये, पण त्यांना खंत काय वाटत आहे, की ते फक्त झाडावरती आहेत आणि पळस फुले कसं आहे, झाडावरती पण आहेत आणि खाली मातीवरती ते सुद्धा त्यांचा सडा पसरलेला आहे. या दोन्ही स्वरूपामध्ये पळस फुलं काय करत आहेत, वसंत ऋतूचे स्वागत करत आहेत. म्हणून इतर फुलं काय झालेली आहेत, मनातल्या मनात ते स्वतःला झुरत आहेत, कमी समजत आहेत, नाराज होत आहेत. आता शेवटचं पहा. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, जाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. तर या ठिकाणी शेवटच्या ओळीमध्ये कवयित्री आपणास सांगत आहे, की वसंत ऋतू आल्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहर आला आहे आणि या आंब्याच्या मोहरातून कोकिळेची सुरेल तान हवेवर लहरत आहे आणि हे जे भकास उजाड झालेलं जे माळ रान आहे, ते आता वसंत गीत गाऊ लागलेलं आहे. म्हणजे आता ही सृष्टी पुन्हा अजून सुंदर दिसू लागलेली आहे. तर या ठिकाणी आपण ही जी कविता पाहिलेली आहे, या कवितेवर आधारित आता आपण जे आकलन कृती आपल्याला पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, त्यावर आधारित आपल्याला कृती सोडवायची आहे. तर प्रश्नपत्रिकेमध्ये आपला जो पद्य विभाग आहे, तो 8 अंकासाठी असणार आहे आणि यामध्ये एकूण जी कृती आहे, तर त्या 4 आहेत. त्या 4 कृतीपैकी आपल्याला पहिली कृती पाहायची आहे. अ, प्रश्न क्रमांक पहिला, कारणे लिहा. तर पहिल्या प्रश्नामध्ये पहा, की कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले आणि पुढे आहे कारण डॅश. तर ही जी कृती आहे आपल्याला 2 अंकासाठी असणार आहे. पहिली आकलन कृती. त्यात 2 प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येकी प्रश्न हा 1-1 अंकासाठी असेल. तर पहिल्या कृतीचं जे उत्तर आहे, कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले. कारण वसंत ऋतू के वसंत ऋतूचं जे आगमन झालं आहे, त्यामुळे 10 दिशांनी काय आहे, की रंग उधळलेले आहे. म्हणजे वसंत ऋतूच्या आगमन झाल्यामुळे 10 दिशांनी रंग उधळलेले आहेत. आता दुसरं आहे, जगातली सर्व फुले मनात झुरू लागली.
जगातली म्हणजे या विश्वामधली जी फुलं आहेत, इतर फुलं, ते मनातल्या मनात झुरत आहेत किंवा नाराज होत आहेत. कारण का नाराज होत आहे? कारण पळस फुलं हे झाडावरती सुद्धा फुलून आलेली आहेत आणि ते मातीच्या मांडीवरती किंवा अंकावरती पळस फुले कशी बहरून आलेली आहेत. म्हणजे पळस फुलाचं जे सौंदर्य आहे झाडावरती तर आहेच आहे. त्याचबरोबर त्याचं सौंदर्य आपल्याला मातीच्या अंकावरती म्हणजेच मातीवरती त्या फुलांचा सडा पाहायला मिळतो. त्यामुळे इतर जी जगातली जी सर्व फुलं आहेत, ती काय झालेली आहेत, मनातल्या मनात झुरत आहेत. तर या ठिकाणी या 2 प्रश्नांचे उत्तरे आपण लिहिले, तर आपल्याला 1-1 अंक याप्रमाणे 2 अंक या ठिकाणी प्रश्न क्रमांक अ मध्ये आकलन कृती 1 चं असेल. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आकलन कृती त्याला सुद्धा आपल्याला 2 अंक आहेत. आता खालील आकृतिबंध पूर्ण करा. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक. आता या कवितेमध्ये आपण आता जी कविता वाचन केलेली आहे, सर्वांनी ऐकलेली आहे. तर या कवितेमध्ये जे आतुर झालेले घटक आहेत, वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी, तर ते कोणकोणते घटक आहेत ते पाहूयात. जे पहिलं पद्य आहे त्यामध्ये लिंबोणीचं झाड, जे गर्द पोपटी वस्त्रे जे परिधान केलेलं झाड आहे ते लिंबोणीचं झाड वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर झालेलं आहे. वड, पानद. पानद या ठिकाणी आपण सांबर हा वृक्ष लिहायचा आहे. कारण पानंदीवरती कोणता वृक्ष वसंत ऋतूचं आगमनाचं स्वागत करत आहे? तर सांबर. पानंद म्हणजे अरुंद रस्ता. या अरुंद रस्त्याच्या दुतर्फा बाजूला आपल्याला सांबराचं जे झाड आहे, ते स्वागतासाठी आतुर झालेलं आहे. त्यानंतर पळस आणि नागफणी. तर या ठिकाणी बरेच आहेत स्वागतासाठी घटकातून. पण कवितेमध्ये जे प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर दिसतील, त्याच घटकांचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे आपल्याला. आणि हा आकृतिबंध पूर्ण केल्यावरती आपल्याला 2 अंक प्राप्त होतील. हा प्रश्न आकृती क्रमांक आकलनमधला दुसरा आहे. आकलन क्रमांक 1 जो आपण पाहिलेला आहे, कारणे लिहा. यात 2 कृती विचारल्यात 2 अंकासाठी आणि त्यानंतर आकलन कृती म्हणजे दुसरा यामध्ये 2 अंकासाठी असं आकृतीबंध क्वेशन विचारलेला आहे. आता त्यानंतर आपला आहे प्रश्न क्रमांक तिसरा जो कृती आहे, तो कवितेत आलेले जे शब्द आहेत त्यांचे अर्थ लिहायचे. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा. आता कवितेमध्ये कोणते शब्द आले ज्याचे समानार्थी आपल्याला कवितेत आहेत ते लिहायचे आहेत. आता भेटवस्तू. आता भेटवस्तू म्हणजे गिफ्ट. एखाद्या व्यक्तीला आपण भेटवस्तू देतो की नाही, ते भेटवस्तू. तर या भेटवस्तूसाठी या कवितेमध्ये जो पहिला पद्य आहे, त्यामध्ये आपल्याला नजराना हा जो नजराना शब्द आलेला आहे, म्हणजे आपण एखाद्याला प्रेझेंट देतो किंवा गिफ्ट देतो, तर त्या भेटवस्तूसाठी कवितेमध्ये जो समानार्थी आलेला शब्द आहे, तो आहे नजराना. त्यानंतरचा जो शब्द आहे सजली. सजली जो हा शब्द आहे, या ठिकाणी सजली कोण सजलेली आहे? तर नटून-थटून. सजणे म्हणजे काय आहे, की नटून-थटून सजणे. या ठिकाणी जर्द तांबडी जी कर्णफुलं आहेत, ती काय आहेत? सजलेली आहेत नटून-थटून. जसं वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. तर सजली या शब्दासाठी अर्थ या कवितेत आपल्याला आलेला आहे नटून-थटून. त्यानंतर अरुंद रस्ता. आता अरुंद रस्ता म्हणजे काय? पानंद. तर पानंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अरुंद रस्ता. तर अरुंद रस्त्यासाठी पानंद हा शब्द इथे वापरलेला आहे. त्यानंतरचं आहे पानंद म्हणजे काय, की छोटीशी पाऊलवाट असते
त्याला आपण अरुंद रस्ता म्हणतो. आणि या पानंदाच्या दुतर्फा आपल्याला या कवितेमध्ये सांबराचं झाड पाहायला मिळतं, जे की लाल कळ्यांनी लखडून उभं आहे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. आणि चौथा क्रमांकाचा जो शब्द आहे अंक. अंक म्हणजे काय आहे, की अंक याचा अर्थ मांडीवरती किंवा अंकावरती. तर या कवितेत अंकासाठी आलेला शब्द देखील हा मातीच्या अंकावरती म्हणजेच मातीच्या मांडीवरती पळसफुले काय आहेत, बहरून आलेली आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतो, की जी आकलन कृती आहे त्यामध्ये 2 अंकासाठी कारणे लिहा. त्यानंतर दुसरी आकलन कृती खालील आकृतीबंध पूर्ण करा 2 अंकासाठी. त्यानंतर कृती क्रमांक 3 हे समान शब्दांचे अर्थ शोधा, लिहा. म्हणजे शब्दांचे अर्थ कवितेतील जे शब्द आलेले आहेत त्यांचे अर्थ लिहिण्यासंदर्भात असेल. आणि त्यानंतर जो शेवटचा कृती आहे ती असणार आहे आपली काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्यावरती आपल्याला एक ओळ दिलेली असेल आणि त्या ओळीचा आपल्याला अर्थ स्पष्ट करायचा आहे. तर भावार्थावर आधारित आहे. मग या ठिकाणी आपल्याला या कृतीमध्ये सांगितलेलं आहे, की अर्थ सौंदर्यावर असेल, विचार सौंदर्यावर असेल आणि भाव सौंदर्यावर असेल. तर आता हे भाव सौंदर्यावर आधारित आपण या प्रश्नांचं उत्तर देखील पाहणार आहोत. तर हा भाव सौंदर्यावर आधारित प्रश्न आपण पाहूयात. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदेवरी. या ओळींचा अर्थ स्पष्ट करा. मग कवितेमध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे भावार्थासाठी काव्य सौंदर्यामध्ये. तर हाच प्रश्न आपल्याला 2 अंकासाठी असणार आहे. तर या कवितेचा अर्थ पहा. या ओळींचा अर्थ पहा. वसंत ऋतूचे आगमन झाले आहे आणि त्याचे स्वागत करण्यासाठी दिशा-दिशांना रंग उधळले आहेत. बेरड कोरड सृष्टी वसंत ऋतूमुळे मोहरली आहे. मोहरली आहे म्हणजे फुललेली आहे, सुंदर दिसत आहे. आणि सृष्टीतला प्रत्येक घटक बहरून आलेला आहे. बहरून आलेला आहे म्हणजे फुललेला आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पानंदही उत्सुक आहे. उत्सुक असणे म्हणजे आतुर असणे. आणि वसंत ऋतू म्हणजेच फुलांचा उत्सव. एरवी निमूट असलेल्या पानंदीवर सांबराच्या रोपाचा लाल कळ्यांचा सडा विखुरलेला आहे आणि ती लाल कळ्यांनी लखडून गेलेली आहे. आणि या ओळीत कवयित्री आपणास अशी सांगू इच्छित आहे, की लाल कळ्यांचे जे सांबर वसंत ऋतूच्या स्वागतासाठी पानंदीवर उभा आहे. तर या ठिकाणी हा जी ओळ आहे, की लाल कळ्यांनी म्हणजे सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी. म्हणजे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी जे सांबर नावाचं जे वृक्ष आहे, झुडूप आहे, ते काय करत आहे, की स्वागत करण्यासाठी आपले जे लाल कळ्या आहेत झाडावरती लकडून पानंदीवरती दुतर्फ बाजूने वसंत ऋतूच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं आहे. हे भावार्थावर आधारित आपण प्रश्न पाहिला. यापुढे पाहूयात अर्थसौंदर्य. उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थसौंदर्य स्पष्ट करा. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, की अर्थसौंदर्यावर आधारित जे उजाड उघडे झालेले माळरान आहेत, अ, ते वसंत ऋतूचे गीत आता गाऊ लागलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आता पहा. अ, शिशिर ऋतूमध्ये झाडांची पानगळ होते. म्हणजे शिशिर ऋतूची जेव्हा सुरुवात होते त्यावेळेस झाडांची पानंही गळून जातात आणि त्यामुळे माळरानावर ही झाडे निष्पर्ण होतात. म्हणजे आपल्याला त्यावरती पानं दिसतच नाहीत आणि त्यामुळे ते उजाड दिसू लागतं, भकास दिसू लागतं. म्हणजे माळरान कसं भकास दिसते. परंतु वसंत ऋतूची चाहूल लागतात. चाहूल लागणे म्हणजे अंदाज घेणे. आणि जेव्हा वसंत ऋतूचं चाहूल लागते, त्यावेळेस मात्र सर्व सृष्टी ही मोहरू लागते, फुलू लागते, सुंदर दिसू लागते आणि झाडांना पालवी फुटते. झाडे जणू पोपटी वस्त्रे नव्याने लेवून
नव्याने लेवू लागतो. म्हणजे झाडावरती नवीन पानांची काय होते, पाने नव्याने उमगू लागतात, येऊ लागतात, फुलतात आणि सृष्टीतील प्रत्येक घटक उत्साही व टवटवीत होतो आणि झाडे मोहरतात. मोहरणे म्हणजे फुल येणे झाडाला, छोटे-छोटे फूल जे कळीच्या रूपामध्ये होतात आणि आता हे झाड मोहरू लागतात, बहरतात आणि वसंत ऋतूच्या स्वागतासाठी दिशातून रंग उधळले जातात आणि जणू सर्व सृष्टी वसंत ऋतूचे गीत गात असते आणि ही जे उजाड झालेले जे माळरान आहे बोडके, असे जे माळरान आहे ते वसंत ऋतूचे गाणे गात आहे, असा या ओळीचा अर्थ आहे. म्हणजे उजाड उघडे म्हणजे जे भकास झालेलं जे माळरान आहे, ते गीत गाऊ लागतं, म्हणजे फुलू लागतं. केव्हा? जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होतं. म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनामुळे निसर्गामध्ये जो बदल घडतो, त्या बदलाचं वर्णन या ठिकाणी आपल्याला कवितेत दिलेलं आहे. त्यानुसार इथे अर्थसौंदर्य स्पष्ट करायचं आहे, की जे शिशिर ऋतूमध्ये पानाची पानगळ होते, झाडांची पानगळ होते, तर वसंत ऋतूच्या आगमनामुळे तिथं नवीन पालवी फुटते, नवीन पाने यायला सुरुवात होतात. अगदी कवडी, मऊ, लुसलुशीत, मुलायम, तेजदार, चमकदार, झळकणारे. हे या ठिकाणी वसंत ऋतूच्या आगमनामुळे जो सृष्टीमध्ये होणारा बदल आहे, तो या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तर हा प्रश्न जो होता तो अर्थसौंदर्यावर आधारित होता. आता यानंतरचा पाहूयात आपण अभिव्यक्ती म्हणजे विचार सौंदर्य. जर आपल्याला दिलेला प्रश्न आपल्या शब्दामध्ये आपल्याला मांडता यावा. तर वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा. म्हणजे तुम्ही जे निरीक्षण केलेलं आहे, तुम्ही जे सृष्टीमध्ये बदल पाहिलेला आहे, तो बदल तुमच्या शब्दामध्ये या ठिकाणी उतरवायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनातले जे विचार आहेत, ते या ठिकाणी प्रकट करायचे आहेत. तर वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा. तर वसंत ऋतूच्या आधी सृष्टी कशी दिसते? भकास दिसते, कोरड-बेरड अशा प्रकारची सृष्टी दिसते आणि शिशिर ऋतूमध्ये पानं कशी होतात? निष्पर्ण होतात. म्हणजे पानं गळून जातात. झाडाला आपल्याला पान दिसत नाही आणि त्यामुळे ही जी पूर्ण सृष्टी कशी दिसते आपल्याला? भकास दिसत आहे, ओकी-पोकी दिसत आहे, उजाड दिसत आहे आणि कोकिळेची मधुर जी आवाज आहे, तिचा जो मंजूळ आवाज आहे, वसंत ऋतूचं आगमनाचा एक संकेत आहे, की म्हणजे कोकिळांची जी मधुर गाण्याचा जो तान आहे, त्या ताण्याचा आवाज जणू काय वसंत ऋतूच्या आगमनाची ते चाहूलच देत आहे. आणि सृष्टीतून वसंत ऋतू आला की झाडांना नवीन पालवी फुटते, झाडे मोहरतात, बहरतात. वेगवेगळी झाडे, फुलझाडे, विविध रंगांची फुलं सजतात. म्हणजे वसंत ऋतूमध्ये आपल्याला सृष्टीमध्ये जो बदल होणार आहे, वेगवेगळ्या रंगाची जी फुलं बहरतात आणि ह्या फुलांचा जो सुंदर दरवळ आहे, तो डोंगर, पठार किंवा नदीकाठ आपल्याला पाहायला मिळतो. बहर झालेला पण पाहायला मिळतो आणि जंगलात वेगवेगळी फुलं फुलू लागतात. तर अशा प्रकारचे जे आपल्याला सृष्टीमध्ये बदल झालेला दिसतो वसंत ऋतूमधला, ते सृष्टीतील बदल म्हणजे थोडक्यात काय वसंत ऋतू जो आहे तो फुलांचा वसंत किंवा वसंत ऋतू म्हणजेच सौंदर्याचा राजा. म्हणून आपणास निरीक्षणामध्ये ज्या काही घटक आढळलेले असतील, ते घटक आपण या ठिकाणी विचार सौंदर्याच्या आधारे आपण ते स्पष्ट करू शकतो. तर जो पहिला प्रश्न होता आपल्याला पद्य विभागामधला तो 8 अंकासाठी त्यात 4 कृती विचारल्या जातात. तर 4 कृती आपण पाहिलेल्या आहेत. 2 आकलन कृती असणार आहे. एक कवितेतील शब्दार्थ असणार आहे आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो कवितेतील भावार्थावर आधारित असणार आहे. तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे, की 2 नंबरचा जो आकलन कृतीचा प्रश्न आहे, तो अ, कवितेचा जो रसग्रहणाचा टॉपिक आहे, त्यावर आधारित आहे.
तर यानंतरचा पुढचा पाहायचं आपल्याला, की पुढील कवितेतील मुद्द्यांच्या आधारावरती कृती सोडवणे. जो प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो पुढील कविता मुद्द्यांच्या आधारावरती सोडायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला 6 कृती दिलेल्या असतील आणि या 6 ज्या कृती आहेत त्या 6 कृतीपैकी आपल्याला कोणत्याही 5 कृती पूर्ण करायच्या आहेत. तर आपण पाहूया जो दुसरा प्रश्न आहे आपला पद्य विभागातील प्रश्न क्रमांक 2 तर 2 मध्ये आपल्याला रसग्रहणावर आधारित प्रश्न विचारले जातील. तर इथे पाहूयात आपण या प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायला हवं, की यामध्ये पठ्ठित कविता सोडून म्हणजे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये जी कविता विचारलेली आहे, ती कविता सोडून इतर कोणत्याही 2 कवितेंची नावे दिली जातील. म्हणजे आता समजा या ठिकाणी आपण एक कविता पाहिलेली आहे, की उजाड उघडे माळरान, जी प्रश्न क्रमांक 2 मध्ये पाहिलेली आहे. तर ती कविता सोडून इतर ज्या 2 कवितेंची नावं या ठिकाणी तुम्हाला दिली जातील आणि त्यापैकी कोणत्याही या एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहेत. आणि यामध्ये एकूण 6 कृतीपैकी 6 कृती दिले जातील. त्यातले जे पहिले कृती आहेत 2 त्या 1-1 अंकासाठी असणार आहेत. म्हणजे त्या आणि त्यानंतरच्या ज्या कृत्या बाकी आहेत 3 त्या आपल्या 2-2 अंकासाठी असणार आहेत. तर असे एकूण 6 कृतीपैकी आपल्याला केवळ 5 कृतीच विचारल्या जातील आणि ते 8 अंकासाठी असणार आहेत. तर पहिला जो कृती आहे त्यामध्ये कवितेतला, की प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री या कृतीला आपल्याला 1 अंक आहे, 1 गुण आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, प्रस्तुत कवितेचा विषय म्हणजे या कवितेचा विषय काय आहे तो आपल्याला लिहायचा आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला 1 अंक आहे. असे 2 म्हणजे 1-1 अंकासाठी असे 2 गुणाची ही 2 कृती असेल. त्यानंतरचा असणार आहे, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळीचा सरळ अर्थ लिहा. तर या कृतीसाठी आपल्याला 2 अंक असणार आहेत. त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश तो पण 2 अंकासाठीच असणार आहे. कविता आवडी वा न आवडीचे कारणे ते देखील 2 अंकासाठीच असणार आहे. आणि प्रस्तुत कवितेत जे 4 शब्द दिले जातील, त्या शब्दांचा अर्थ लिहिणे ते सुद्धा 2 अंकासाठी आहे. जे खाली दिलेल्या 4 कृतीपैकी कोणत्याही 3 कृती तुम्हाला अ, अ, पेपरमध्ये विचारले जातील. एखाद्या वेळेस तुम्हाला कवितेत दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा, हा प्रश्न येईल अथवा त्या ठिकाणी कवितेत प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा, त्याला असू शकतो किंवा संदेश म्हणजे कोणत्याही 5 कृती आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील आणि हा प्रश्न क्रमांक 2 आहे, जो मुद्द्यांच्या आधारावरती आपल्याला कृती सोडवायची आहे. तर या ठिकाणी पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 2 यासाठी जे जे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मधली जी दिलेली कविता आहे ती सोडून कोणत्याही 2 कवितेचं नाव दिलेलं असेल. कवी, कवीचा विषय म्हणजे प्रस्तुत कवितेत कवी किंवा कवयित्री असतील तर त्यांना 1 अंक असणार आहेत. प्रस्तुत कवितेचा विषय असेल तर त्यांना 1 अंक असणार आहे. कवितेतून मिळणारा जो संदेश असेल तर तो 2 अंकासाठी असेल. शब्दार्थ असतील ते पण 2 अंकासाठी असणार आहे. सरळ ओळींचा अर्थ ते सुद्धा 2 अंकासाठी असणार आहे आणि कविता तुम्हाला आवडीचे अथवा नावडीचे कारण लिहायचे ते सुद्धा 2 अंकासाठी असणार आहे. म्हणजे 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणतीही कृती विचारणे आणि प्रत्येकी कृती हे 1 किंवा 2 गुणांचीच असावी. म्हणजे अर्ध्या गुणांसाठी इथे विचारली जात नाही. तर आता आपण पाहूया
प्रश्न क्रमांक 2 पुढील कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवणे. तर यामध्ये आपण पाहिलं, की प्रश्न क्रमांक 2 मध्ये 8 गुण हे आपल्याला कवितेच्या मुद्द्यांच्या आधारावरती कृती सोडवायची आहे. तर यात पहिली जी कविता आहे पुन्हा एकदा आणि दुसरी कविता आहे टिफन. म्हणजे पहिल्या प्रश्नपत्रिकेतला जो 2 मधली जी कविता होती आपली उजाड उघडे माळरान, ही कविता सोडून राहिलेल्या इतर कविता असतील कोणत्याही 2, त्या 2 कवितेची नावं तुम्हाला इथे दिली जातील. जसं इथं तुम्हाला दिसतं. पुन्हा एकदा आणि टिफन. तर यापैकी आपण पुन्हा एकदा या कवितेविषयी पाहूयात मुद्द्यांच्या आधारावरती. जो कवितेत मुद्द्यांच्या आधारावरती प्रश्न विचारला जातो. पहिला प्रश्न असतो, की कवितेत अ, कवयित्रीचं किंवा कवीचे नाव लिहायचे. तर या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न असणार आहे मुद्द्यांच्या आधारावरती प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. तर या ठिकाणी आपण जे कवितेमध्ये कवी असतील अथवा कवयित्री असतील, तर त्यांचं आपल्याला इथं नाव लिहायचं आहे. तर पुन्हा एकदा या कवितेचे कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. याला 1 गुण, 1 अंक मिळणार आपल्याला. त्यानंतर दुसरा मुद्द्याच्या आधारावरती. आता दुसरा मुद्दा असणार आहे याथे, की प्रस्तुत कवितेचा विषय. आता या कवितेचा काय विषय आहे, की पुन्हा एकदा ही जी कविता आहे, या कवितेमध्ये कवयित्रीने नेमकं कोणत्या विषयाला हात धरून ही कविता रचलेली आहे. तर या ठिकाणी कवितेचा विषय आहे, की नवीन समाजाच्या निर्मितीच्या बदल, कवयित्रीच्या मनातील भावना. म्हणजे या कवितेमध्ये आपल्याला कवयित्री सांगत आहे, की समाजामध्ये नवीन समाजाची निर्मिती करायची आहे. पुन्हा एकदा या कवितेचा नावच आहे पुन्हा एकदा. म्हणजे समाजामध्ये जात, पंथ, धर्म यांनी जो समाज विभागलेला आहे, तर अशा समाजामध्ये नवीन समाज निर्मितीची त्यांची ही कल्पना आहे. तो या कवितेचा विषय आहे, की नवीन समाजाची निर्मिती. याबद्दल कवयित्रीच्या मनातल्या भावना हा या कवितेचा विषय आहे. त्यानंतर 2 गुणांसाठी 2 गुणांसाठी तुम्हाला प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळीचा सरळ अर्थ लिहिणं. त्याला 2 गुण आहेत आणि त्याचबरोबर जर त्याला मध्ये विचारलं असेल, की प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश 2 गुण. या दोन्हीपैकी कोणता एक प्रश्न विचारला असेल, तर त्याला 2 अंक असतील. तर कवितेतून मिळणारा संदेश. तर या कवितेतून काय संदेश मिळतो, की आपल्या समाजातील जातीभेद रहित असावा. जो आपला समाज आहे तो कसा असायला हवा? जातीभेद. म्हणजे वेगवेगळ्या जातीचे, पंथाचे, धर्माचे लोकं आपल्या समाजात राहतात. तर तो पूर्ण समाज कसा असायला हवा? एक अ, एकजीवी असायला हवा. समान भेद नसायला हवा, भेदविरहित समाज असावा, असं इथे कवयित्रीला सुचवायचं आहे. दुसरं आहे, की तरुण लोकांनी नवीन व चांगला समाज निर्माण करावा. या कवितेमधून कवयित्रीला सुचवायचं आहे, संदेश द्यायचा आहे, की युवकांना युवक हे नव्या चांगल्या विचारांनी नवीन समाजाची त्यांनी निर्मिती करावी. हा संदेश या कवितेतून आपल्याला कवयित्री देत आहे. तर हा जो प्रश्न आहे तो 2 अंकासाठी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कविता आवडीची वा ना आवडीची कारणे. आता ही जर कविता या कवितेचं या जो प्रश्नाचा अर्थ किंवा आपण याचं उत्तर जे लिहितो ना, ते कधी पण होकारार्थी लिहायचं, नकारार्थी लिहायचं नाही सहसा. तर या कविता आवडण्याचं अथवा न आवडण्याचं कारण पहा. ही कविता मला खूप आवडली. कारण या कवितेतून नवीन विचारांना नवीन विचाराचा समाज घडवण्याचा उद्देश केला आहे. कारण जर समाज चांगला असेल, तर देशाची प्रगती होईल. या ठिकाणी आपण त्याचं उत्तर लिहिलेलं आहे होकारार्थी. तर
आवडीचं अथवा नावडीचं कारण हे तुमचं स्वतःचं मत असणार आहे. हे 2 अंकासाठी असणार आहे. त्यानंतर यात जो शेवटचा प्रश्न असेल, प्रस्तुत कवितेतील 4 शब्दांचा अर्थ लिहिणे. आता या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत आपल्याला. पुन्हा एकदा मधलं चाहूल, पुकार, एकवार आणि युवक. तर हे जे 4 शब्द आहेत, या 4 शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत. चाहूल म्हणजे अंदाज, पुकार म्हणजे घोष करणे, जल्लोष करणे, एकवार म्हणजे एकदा आणि युवक म्हणजे तरुण. तर अशा प्रकारचा जो लास्टचा प्रश्न असणार आहे आपल्या मुद्द्यावर आधारित 2 अंकासाठी त्यात 4 शब्द दिले जातील आणि या 4 शब्दांचा आपल्याला इथं अर्थ लिहायचा आहे. यानंतर दुसरी जी पोएम आहे टिफन. आता टिफनमध्ये सुद्धा तसेच. पहिला प्रश्न असणार टिफनमधला पहिला मुद्दा कवी, कवयित्रीचं नाव. तर या टिफन या कवितेच्या अ, अ, कवी किंवा कवयित्रीचं नाव असेल विठ्ठल वाघ. आता या कवितेचा विषय पावसाचे आगमन व शेतकऱ्यांची शेतीची कामे या कवितेचा विषय आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला कवितेतील कोणतीही ओळ दिली जातील, त्या ओळीच्या आधारे आपल्याला अर्थ लिहायचा आहे. "काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते." तर या ओळीचा आपल्याला अर्थ स्पष्ट करायचा आहे. या कवितेत पेरणीच्या कामाचे वर्णन केले आहे. पावसाचे वर्णन, शेतीचे कामे, पिके, मातीचा सुगंध याचे वर्णन केले आहे. शेतकऱ्यांचे कष्ट व वेदना आपल्याला या कवितेतून समजतात. हे 2 अंकासाठी असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न किंवा पुढचा जो मुद्दा असेल, कविता आवडी व नावडीचं कारण. ही कविता मला खूप आवडली, कारण मला शेतकऱ्यांचे कष्ट या कवितेतून समजले, कळले असं आपण लिहू शकतो. कवितेतून मिळणारा संदेश हा ऑर मध्ये असेल या ठिकाणी. शेतकऱ्याप्रमाणे आपल्याला पण आपली कामे कष्टाने केली पाहिजेत. आणि शेवटचं असणार आहे प्रस्तुत कवितेतील 4 शब्दांचा अर्थ. आता जे 4 शब्द आहेत झोया म्हणजे जोडी, टांगणे म्हणजे लटकवणे आणि तानुले म्हणजे छोटे बाळ आणि लळते म्हणजे लोळणे किंवा झोपणे. तर अशा प्रकारचा जो प्रश्न क्रमांक 2 दिलेल्या मुद्द्यांच्या आधारावरती कोणत्याही एका कवितेची कृती पूर्ण करणे. तर या ठिकाणी आपण दोन्ही कविता घेतलेल्या आहेत आणि या दोन्ही कवितेच्या ज्या कृती विचारलेल्या आहेत 8 अंकासाठी त्या कृतीवरती आपण प्रश्न पाहिलेले आहेत. तर आजचा जो आपला पद्य विभाग होता, या पद्य विभागामध्ये प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 2 हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. एक पॅसेज पोएम रायटिंग आणि पोएम ॲप्रिसिएशन हा जो भाग आहे, तो या ठिकाणी आपण आपल्या सर्वांना समजलेलं असेल आणि हा जो भाग आहे इथे माझा संपलेला आहे.